मुख्य स्टेज आहे, VIP डायज आहे, त्या स्टेजच्या मागे जमायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो वेद 11 विपक्षी एंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. एका बाजूला आपण पाहणार होतो विकास जोशी या साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला राज म्हात्रे साहेबांचा संघ. विकास जोशी या फॅम टीम एंजल नॅन्सी इंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला राज म्हात्रे फॅम टीम वेद 11. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ग्रामस्थ मंडळ ओवली आयोजित ओवली प्रीमियर लीग ओवली क्रिकेट ब्लास्ट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या ओवली प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन 2 दिवसीय स्पर्धा. आजपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. उद्या सुपर संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ओवली गावचे युवा उद्योगपती हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं आगमन देखील आपण VIP डायजवर पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे सुधाकर सखाराम पाटील साहेबांकडून. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीज आम्हाला जयजनक जोशी साहेबांकडून स्पॉन्सर आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफीज आपण ऑल पाहतोय, जे आम्हाला मनोहर आत्माराम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत, जे आम्हाला महेश सुरेश पाटील साहेबांकडून स्पॉन्सर आहे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. खेळाडू कक्ष आपण पाहतोय, जे आम्हाला किशोर लुका जोशी साहेबांकडून स्पॉन्सर केलेले आहे. आणि त्यानंतर टॉस बॉक्स आपण पाहतोय, जे आम्हाला मनीष धीरज पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेलेले आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये MRA एक क्रिकेट टेनिस बॉल वापरले जात आहेत. कैलास पाटील आणि विकास पाटील ही जोडी मैदानामध्ये. आव्हान आपण पाहतोय ते ठेवले गेलेले 28 धावांचं. स्ट्रायकर बॅटर कैलास पाटील, नॉन स्ट्रायकर बॅटर पाहायला मिळतोय विकास पाटील, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय रॉक पाटील. यतीश म्हात्रे साहेबांकडून विकास पाटील याला सोडून संधी आहे. एकच षटकारासाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. कडक फटका आणि कडक नोटा. इथे मात्र चिनूला फिरकाव दिलेला आहे. फोर्सिंग स्ट्रोक, चिनू निघून जाते सीमा पार. मंडप बजाव षटकार. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा चेंडूचा लिंबू बनवताना आपण बघतोय कैलास पाटील. पारितोषिक जाहीर केले गेले आहे आणि षटकांच्या हॅट्रिकवर आता मात्र कैलास पाटील. इथे या मेशाईम फटका, शतरक्षक चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाद. कैलास पाटील याची गेली संपुष्टात. मात्र पूर्वी 2 षटकांच्या पद्धतीने 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी कैलास पाटील यांनी दिलेलं आहे. बॅटर तनिष केने, पहिला फलंदाज कैलास पाटील हा बाद झालेला आहे, ज्यांनी बाद होण्यापैकी 2 षटकार
सलगच्या 2 चेंडूमध्ये या पेश केले होते. प्रवीण जोशी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर अखेर विकेट प्राप्त करताना. चेंडू जातोय एस्ट्रेक्सच्या मागे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. सिंगलपेक्षा अधिक नाही. संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. आव्हान ठेवले गेलेले ती 28 धावांचा 28 या लक्ष्याचा पाठलाग करताना पाटील वॉरियर संघ आपण पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वेद 11 विपक्ष नेंजल नॅन्सी इंडियाबजाज. नेंजल नॅन्सी इंडियाबजाज संघाच्या संघटनेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वेद 11 संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. पुढील सामना या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. इथे इनसाइड आउट क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत पोहोचतोय जॉन्टी जोशी चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते डीप मध्ये जाऊन. आता 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. यावेळी मात्र हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर लॉंग ऑफच्या वरून षटकार. धावसंख्या 21 आणि केवळ इथून 7 धावांची आवश्यकता आहे पाटील वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मजबूत स्थितीमध्ये सध्या फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय. जॉन्टी जोशी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच विकास पाटीलसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. रॉक नक्कीच या नावाने तो ओळखला जातोय. एका षटकारासाठी पारितोषिक आहे. इथे पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुलला जाऊन हा चेंडू देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. रूम बनवून धूम वाजवण्याचा प्रयत्न केला जातोय या विकास पाटील याच्याकडून. रॉकस्टार बनेल का पाहावं लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील निर्धाव चेंडू. आता पण ते बॅटला चेंडू लावता आलेला नाही आणि विकास पाटील आणि मेडन षटक जरी नक्कीच खाल्लं तरी चेंडू निर्धाव केले तरी 1000 रुपयाचं पारितोषिक इथून दिलं जाईल. एक आगलं वेगळं पारितोषिक इथे मात्र पाहायला मिळतंय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव चेंडू खेळलेले आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक यतीजी म्हात्रे यांच्याकडून. आता फक्त 2 चेंडू निर्धाव काढायचे आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक विकास पाटील यांना दिलं जाईल. इथे मात्र कसेबेसे 1 धाव पूर्ण केलेली आहे. जीव भांड्यात पडला असेल विकास पाटील यांचा. सिंगलने संघाची धाव संख्या पोहोचते ती 22 वर. अखेर कसेबेसे 1 धाव विकास पाटील यांनी पूर्ण केलेली आहे. तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर क्लीन बॉल दांडी गोल अराउंड लेग आणि त्रिफलाबाद. तनिष्क केने हा बाद होताना.
संघाचा संगणक सुशांत पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि इथून केवळ 6 धावांची आवश्यकता आहे पाटील वॉरियर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांची समाप्ती. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. काहीतरी समीकरण उलट आहे झालेलं आहे कारण चेंडू जास्त आहेत 12 आणि केवळ 6 धावांची आवश्यकता. तब्बल 1 डझन चेंडू आहेत आणि अर्धा डझन धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र प्ले अँड मिस. आणखीन चेंडू निर्धाव. विकास पाटील साठी सोनं संधी आहे. 5 चेंडू आता जर डॉट केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यतीश जी म्हात्रे नक्कीच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आगलं वेगळं पारितोषिक ओली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे. अखेर चेंडूला नक्कीच पाठवलेलं आहे. कव्हर मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 23 धावा. इन 3 धावांची आवश्यकता आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. माफ करा 5 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे कारण जे लक्ष आहे ते 28 धावांचं. गोलंदाज अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकारी फलंदाज सुशांत पाटील. जॉन्टी जोशी यांनी अजूनही हिंमत आणलेली नाही. अजूनही क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. सुशांतला शांत ठेवावं लागेल. इथे आडव्या बॅटने शॉर्ट ऑन पूल कंट्रोल पूलचा फटका पाहायला मिळतो. चांगले क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळत आहे मिडविक रिजन मध्ये. धावसंख्या सिंगल पोहोचते या 24 वर. विकास पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला पाहायला मिळत आहेत आणि 3 डॉट साठी हर्षदजी म्हात्रे जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. हर्षद म्हात्रे साहेबांकडून 3 डॉट साठी आता फक्त 2 डॉट करायचे आहेत. विकास पाटील साठी सुवर्ण संधी आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर हर्षदजी म्हात्रे साहेबांकडून इथे मात्र पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 3 डॉट साठी 1 डॉट केलेला आहे. आणखीन एक डॉट चेंडू आणि फक्त 1 डॉट करायचा आहे. नक्कीच पारितोषिक 500 रुपयाचं दिलं जाईल. हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून केवळ 1 चेंडू डॉट करायचा आहे विकास यांना आणि या 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. 500 रुपयाचा मानकरी ठरताना आपण बघतोय विकास पाटील. क्या बात आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर हर्षद गणेश म्हात्रे साहेबांकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा सामना संपल्यानंतर नक्कीच आमच्या कॉम बॉक्स मध्ये पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. धावांची आवश्यकता इथून 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. विकास पाटील जोपर्यंत खेळपटूर आहेत तोपर्यंत सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. विकास पाटील यांच्यासाठी आमचे ट्रॉफी स्पॉन्सर धीरज म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे. हा सामना संपल्यानंतर हे पारितोषिक दिलं जाईल. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 4 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेले आहे. इथे आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जॉन्टी जोशी यांनी हिंमत आणलेली नाही. क्षेत्रक्षण जे सजवलं जात होते त्याने नक्कीच दाखवून दिलेलं आहे. पिक्चर बाकी मेरे दोस्त. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 27 धावसंख्या केल्यानंतर 28चं लक्ष दिल्यानंतर हा संघर्ष फाईट बॅक पाहायला मिळते. जॉन्टी जोशी फायटर क्रिकेटर आहे ओली गावचा आणि त्याच्या संघाने आता मात्र फाईट द्यायला सुरुवात केलेली आहे. सुशांतला शांत ठेवावं लागेल. मात्र सुशांत शांत राहणार नाही. एक मारा लेकिन शॉलेट मारा. विजय फटका आपण बघतोय. रॉक इज बॅक. नक्कीच आपण बघतोय अखेर सामना जिंकलेला आहे पाटील वॉरियर्स या संघाने.
आणि 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी विकास पाटील आपण देखील यायचं आहे. धीरजजी म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी लावले गेलेलं होतं आणि ते पारितोषिक आपण पटकावले. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅचकडे पण बोलूया. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच सामनावीर कैलास पाटील ठरला या सामन्यात सामनावीर. आणि विकास पाटील आपण 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. आपण जर आला तरच आपल्याला पारितोषिक दिलं जाईल, नाहीतर ते पारितोषिक आयोजन कमिटीकडे जमा राहील. तर मॅन ऑफ द मॅच कैलास पाटील आपण या आणि विकास पाटील आपण 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी या. कैलास पाटील यांनी अष्टपैलू प्रदर्शन करताना 12 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि फक्त 3 धावा खर्च करताना पावड्याच्या षटकामध्ये एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. अभिनंदन सुशांत पाटील वॉरियर संघाचा संघनायक, पाटील वॉरियर संघाचा वॉरियर आपण पाहतोय. विकास पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच कडे सर्वप्रथम आपण बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय कैलास पाटील. कैलास पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने अष्टपैलू खेळ दाखवलेला आहे. अभिनंदन निलेशजी जाधव, ज्यांचा दांडगा अनुभव देखील आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. तर मॅन ऑफ द मॅच कैलास पाटील आपण या. कैलास पाटील यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विशालजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. हे आपण पाहू शकता, आकर्षक ट्रॉफी दिली जाते. विकास पाटील आपण या. विकास पाटील यास पारितोषिक धीरज म्हात्रे साहेबांकडून आलेलं आहे, आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. ₹500 पारितोषिक आहे. विकास पाटील 500 रुपयाचं पारितोषिक, अन्यथा ते पारितोषिक आयोजन कमिटीकडे जमा राहील आपण जर आला नाहीत तर. तर सर्व जोडी मैदानामध्ये आपण बघतोय दयानंद म्हात्रे आणि अरविंद भोईर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नेंजलला नॅन्सी इंटरप्राइजेस विपक्ष वेद 11 या दोन संघामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिले षटक घेऊन आलेले विकास जोशी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर सामनातील फलंदाज दयानंद म्हात्रे. इथे मात्र खराबचा चेंडू, पंचांचा इशारा वाईट, अवंत धावणे अकाउंट ओपन झालेलं आहे वेद 11 या संघाचं. तिसरा सामना आपण बघतो या ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील वेद 11 विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळण्याची संधी या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मिळणार आहे.
आज पहिल्या सामन्यामध्ये समयरा 11 संघाने SB पाटील अँड कंपनी संघाला पराभूत केलं होतं. तर दुसरा सामना नुकताच जिंकलेला पाटील वॉरियर या संघाने. स्क्वेअर ऑफ द विकेट सुरेख फटका चिनू निघून जाईल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मधून हा चौकार. दिलं जाईल विकास पाटील आपण बघतोय ज्यांनी धावांचा विकास केलेला नाही कॅमेरेमध्ये नक्कीच दाखवलं जाईल अन्यथा पारितोषिक दिलं जाणार नाही. हे आपण पाहू शकता डॉट खेळल्यानंतर हे पारितोषिक दिलं जाते. आगलं वेगळं पारितोषिक आमच्या ट्रॉफी बॉन्सर नक्कीच आपण पाहतोय हर्षद म्हात्रे साहेबांकडून हे पारितोषिक दिलं गेलेलं आहे. सुदैवी ठरतोय फलंदाज आपण बघतोय नशिबाची साथ फलंदाजाला मिळताना. धावसंख्या स्कोरवर 5. तिसरा सामना आपण बघतोय वेद 11 विपक्ष नेंजल नॅन्स इंडिया पाहिजे. यानंतर पाटील वॉरियर्स आणि समेरा 11 या दोन संघांनी तयारीत राहायचं आहे. नवनाथ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक विकास पाटील यांना दिलं जाईल तब्बल 8 चेंडू डॉट केल्याबद्दल. 500 रुपयाचं आणखीन पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे चर्चा जी सुरू होती ती आता मात्र पूर्ण होताना 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन यायचं आहे. पारितोषिक इथपर्यंत आलेलं नाही. पैसे आल्यानंतरच नक्कीच इथून पुकारलं जाईल. सुधाकर पाटील यांच्याकडून भूषण म्हात्रेसाठी प्रत्येक झेलासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मात्र विनंती अशी की आपण पैसे कॉम्बॉक्स मध्ये जमा करायचे आहेत आणि त्यानंतर इथून मात्र ते पुकारले जातील. संघाची धावसंख्या 7. विकास जोशी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घालताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्टेंच्या वरून चिरून निघून जातोय. यष्टे रक्षेच्या हातामध्ये निर्धाव चिन्ह षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वेद 11 संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर पाहायला मिळते ती 7 धावा. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मोनित जोशी. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. यानंतर दोन्ही संघात आपण टॉस साठी तयारीत राहायचं आहे. पाटील वॉरियर कर्णधार सुशांत पाटील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि समेरा 11 दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जाते मात्र जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. दुसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज मोनित जोशी. तर सामना करेल फलंदाज अरविंद भोईर. पावलांचा वापर करून हा फटका केल्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरीसाठी देखील प्रयत्न केला जात आहे. पोहोचेल की नाही पाहावं लागेल. नाही पोहोचलेला फलंदाज बाद. धावच्या हिशोबाने फलंदाज बाद होताना आपण बघतोय अरविंद भोईर.
न्यू बॅटर आयुष्य पाटील डेव्हिड वॉर्नर ऑफ ओवली आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि डेव्हिड वॉर्नरच्या अंदाजाने फटका चुनला फेकून दिलाय सीमा पार 6 धावांसाठी षटकार जब तक तोडेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं डेव्हिड वॉर्नरचा अंदाज आणि डेव्हिड वॉर्नरच्या अंदाजाने फटका आपण बघतोय फलंदाज आयुष पाटीलच्या बॅट मधून पुन्हा एकदा इनसाइड आउट हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार आणखीन एक षटकार 2 में 2 ठोक डाले सुरेख फटका आणखीन एक आपण पाहतोय या षटकामध्ये डील करताना अगदी षटकाचं डीलर बनलेलं आहे जणू काही आयुष पाटीलला घरूनच सेट होऊन आलेलं आहे आणि सध्या त्याला टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार पहिला षटकार लॉंग ऑन रिझन मध्ये आणि त्यानंतर षटकार लॉंग ऑफ रिझन मध्ये अगदी वे सेफ मध्ये 2 फटके त्याने खेळलेले आहेत मोनित जोशी आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20 धावा इथे समोर खेळलेल्या 20 सेफ मध्ये लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बॅकअप चांगलं कव्हर चांगलं केलं जात आहे तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय धावसंख्या 23 धावसंख्या 23 दुसरे षटक मार्गस्थ असताना वेद 11 संघ आपण बघतोय नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इथे चेंडूला विरघळ देण्याचा प्रयत्न मिस टाइम क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र दुसरा फलंदाज फेल वेद 11 संघाला दुसरा हात बसतोय दोन फलंदाज बाद झालेले आहेत संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा आणि न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय मनोहर पाटील दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅव्हलमध्ये परतले टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन आणि आता मात्र मैदानामध्ये आयुष पाटील डेव्हिड वॉर्नर ऑफ ओवली आणि त्याच्या समेत मनोहर पाटील पाहायला मिळतोय मनोज पाटील आणि आयुष पाटील जोडी मैदानामध्ये तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विराज म्हात्रे मनोज पाटील साठी प्रत्येक रन साठी हर्षदजी म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि प्रत्येक षटकारासाठी आमचे ट्रॉफी स्पॉन्सर हर्षदजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल खास करून मनोज पाटील साठी ही संधी आहे छोटा पॅकेट बडा धमाका पाहायला मिळेल का मनोज पाटीलच्या माध्यमातून पाहावं लागेल बक्षिसांची देखील खैरात त्याच्यावर केली गेलेली आहे मात्र यावेळी सामना करेल फलंदाज आयुष पाटील ज्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले आहेत व्यक्ती 15 धावसंख्येवर फलंदाजी करतोय ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड ऑन रिझन मध्ये तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 24
किशोर जोशी साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापाऱ्यावर आपलं देखील ओली प्रीमियर लीग 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच सुरेश जोशी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला इन्व्हाइट केलं जाते, आमंत्रित केलं जाते. आपण या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला शतरक्षित इथे सज्ज आहे. संघनायक स्वतः आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धावचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय फलंदाज बाद धावची चुपाने इथे मात्र आपण बघूया आयुष पाटील हा बाद होताना डेव्हिड वॉर्नर ऑफ ओली इथे मात्र बाद होतोय. अति घाई संकटात नाही. विराज मात्रे आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर व्यापेट्याच्या टोका करून गोलंदाजी करताना. इथे या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मिड ऑन रिझर्व मध्ये या चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 25-25. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल पाटील वॉरियर विपक्ष समेरा 11 या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांना टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. खरं तर दोन्ही संघांनी आपले पहिले सामने जिंकलेले आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. धावसंख्या स्थिर धावपलीकडे पाहायला मिळत आहे ती 25 धावा. आपण सामना पाहतोय या वेद 11 विपक्ष निंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. विराज मात्रे तिसऱ्या षटकात चालतोय. इथे बीट होतोय. एक्स्ट्रा मात्र धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जात नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकावर 25 धावा 25. या षटकामध्ये आपण जर बघितले तर विराज मात्रे यांनी कंट्रोल गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू हर्ष पाटील पूर्णपणे संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. आयुष पाटील बाद झाल्यानंतर धावांचा जो वेग आहे तो मंदावलेला आहे. धावसंख्या रोडावलेली आहे, थंडावलेली आहे, थांबलेले आहे. 26 धाव आपल्याकडे झाले गेले आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सर्कल मध्ये या 4 क्षेत्ररक्षक अनिवार्य आहेत. जतीन पाटील होतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. संघाची धावसंख्या 26-26. 3 षटकाची समाप्त झालेली आहे. 26 धावा. जतीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामना करेल फलंदाज मनोज पाटील. यावेळी फुलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. एक 2 धाव धावल्यामध्ये जोडल्या जातात आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. पंचाचा नोचा इशारा आलेला आहे. फ्रीटचा देखील इशारा करताना आपण बघतोय पंच. 28 धावा. फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का? हर्ष पाटील आता मात्र फ्रीटचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. आणि फ्रीटवर बिग हिट. वाड शॉट, चाबूक शॉट. चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
एक मारा लेकिन शॉलेट मारा. अतिशय सुरेख फटका फ्री चेंडू होता आणि त्याच्यावर बिग हिट पाहायला मिळतोय. फलंदाज हर्ष पाटीलच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने या मुसंडी मारते 34 वर पोहोचते. जितेन पाटील आपण बघूया शेवटचे षटक घालतोय तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज हर्ष पाटील ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील यावेळी प्रयत्न केला जातोय मात्र या प्रयत्नात फलंदाज धावचित. मनोज पाटील बाद होताना. लीग स्पर्धेमध्ये हार्दिक आहे. न्यू बॅटर शुभम पाटील येतोय. पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर 35 35. लॉस फॉर 4 विकेट आणि 4th ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. जितेन पाटील यांनी चांगली वापसी केलेली षटकार खर्च केल्यानंतर. इथे मात्र बाल बचे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. बायच्या रूपाने अवंतचा इशारा पंजर करून आलेला आहे. धावसंख्या 36 36. जतीन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना करत फलंदाज शुभम पाटील यावेळी कट केलेल्या चेंडूला एका धावेसाठी. धावसंख्या 37 37. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. सामनागर फलंदाज हर्ष पाटील याच्या बॅट मधून एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. इथे हुक करण्याचा प्रयत्न होता. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 37 आणि 38 धावांचं लक्ष आहे. तर बोलू आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पाटील वॉरियर विपक्ष समयरा 11 या दोन संघामध्ये. माजी सरपंच हिंदर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. सो काही धीरज बाबू पाटील टॉस बॉक्स आपण पाहतोय. हिंदर पाटील साहेब जे माजी सरपंच ओवळी गावचे आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. मनीष धुरेज पाटील यांनी स्पॉन्सर केलेला टॉस बॉक्स आपण पाहतोय. स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्स आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. समेरा 11 संघाचे संघनायक आपण या कारण पाटील वॉरियर संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. सुशांत पाटील आपण बघतोय ज्यांच्या संघाने देखील एक सामना जिंकलेला आणि या समेरा 11 संघाने देखील पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे. समेरा 11 संघाचे संघनायक आपण तोरा करा लगेच टॉस साठी या. समेरा 11 संघनायक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. आपण टॉस साठी या.
तर टॉस केला जातोय आमच्या टॉस बॉक्समध्ये. टॉस केला गेलेला आणि टॉस जिंकलेले सुशांत पाटील. पाटील वॉरियर संघाच्या संघनायकाने यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील पाटील वॉरियर संघाचा संघनायक सुशांत पाटील यांनी टॉस जिंकला होता आणि या सामन्याला देखील पाटील वॉरियर संघाच्या संघनायकाने सुशांत पाटील यांनी टॉस जिंकलेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पाटील वॉरियर विपक्ष समेरा 11 या दोन संघामध्ये. मात्र सुरू असलेला सामना आपण पाहतो वेद 11 विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामधील. आव्हान ठेवले गेलेले ती 38 धावांचा आणि 38 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलमान जोडी मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू कक्ष जे आपण पाहतोय किशोर लुका जोशी साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्या खेळाडू कक्षामधून आता मध्ये सलमान जोडी मैदानामध्ये एंटर झालेले आहे. अडतीस धावसंख्येचं लक्ष आहे आणि 38 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलमी जोडी मैदानामध्ये या नेंजेल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाकडून पाहायला मिळत आहे. विकास जोशी आणि भूषण मात्रे. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंट लाईन गोलंदाज पाहायला मिळतोय दयानंद मात्रे. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय आणि सिंगल स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज विकास जोशी याने. ओली प्रीमियर लीग ओली क्रिकेट ब्लास्ट अक्खा ओली खेलेगा क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा. यावेळी फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरून अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिझन मधून सीमापार चौकार. जे खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आपण सीमारेषेच्या बाहेर निघायचं आहे. पडद्याच्या बाहेर आपण थांबायचं आहे. खेळाडूंना विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे कारण आपल्याच गावची स्पर्धा आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग खरं तर साधलेलं नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही. एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. तिसरा सामना आपण मध्ये ओली प्रीमियर लीग स्पर्धेमधील वेद 11 विपक्ष नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. यानंतर आपण पाटील वॉरियर विपक्ष समेरा 11 या दोन संघांना पाहणार आहोत. स्क्वेअर लेग रिझन मध्ये दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि अखेर 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वर. आठ धावा 38 या लक्ष्याचा पाठलाग करताना इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दयानंद मात्रे आपण बघ फ्रंटलाईन गोलंदाज नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस संघाकडून पहिले षटक चालतोय. कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका स्केवकरचा चेंडू निघून जाईल फांड रिझन मधून सीमा पार चौकार.
धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 12. इथे विकेट विकेट हा चेंडू होता. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे आणि संघाची धावसंख्या 13 वर पोहोचते. पहिल्या षटकाची समाप्त झाले. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अडतीसच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेंजल नॅन्सी इंटरप्राइज संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. बॉलिंग ट्रॅकवर ज्याने फलंदाजीमध्ये भरीव कामगिरी केली होती आयुष पाटील, डेव्हिड वॉर्नर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. धावचीच रूपाने नक्कीच दुर्दैवी तो बाद झाला होता आणि बाद झाल्यानंतर खूपच निराश देखील पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय तोच खेळाडू इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्गवर आयुष पाटील. स्विंग अँड मिस इथे मात्र एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. फलंदाज बाद झालेला आहे रनआउटच्या रूपाने. आपण जर या वाहिनीला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर आपण करा आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा केवळ टेलिकास्ट केली जाते आणि 700 सबस्क्राईब बाकी आहेत. फक्त 1 लाख साठी आपण पाहतोय. पंधरा धावा आव्हान आहे ते 38 धावांचा 38च्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस हा संघ. यावेळी टर्न केलेल्या चेंडूला फायनल रिझन मध्ये लेगबाज इशारा येतोय पंचांकडून, कारण चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आलेला नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 16 वर. 38च्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. वेद 11 संघाने 37 धावा पहिल्या इनिंग मध्ये कुठून काढल्या होत्या. इथे मात्र चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये टोलला आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. मिड विकेट रिझन मधून हा चौकार. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पंच केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा षटकार. पाहूया षटकार की चौकार. पंचांचा निर्णय षटकार आहे की चौकार आहे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेलच. हा चौकार आहे. 1 बाउन्स चौकार. खेळ सुरू करायचा आहे. कृपया नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत आमच्या मान्यवर दिसत आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यापीड जोर या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
तर ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. या ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी जी अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झालेली आहे आणि 1 लाखाचा पल्ला गाठण्यासाठी या वाहिनीला केवळ 700 सबस्क्राईबची आवश्यकता आहे. तर या स्पर्धेला आपण एन्जॉय तर करत आहात, मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटला देखील लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया पंच डिसिजन देतील. तिसऱ्या पंचाकडून डिसिजन दिलं जाईल. कुठल्या संघावर अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाईल. नंतर धावाची रूपाने धावसंख्या 25-25. दुसऱ्या षटक मार्गस्थ आयुष पाटील आपण बोलतोय दुसऱ्या षटकात आलताना. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे होता मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमापार. षटकार. आवश्यकता आहे नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेसच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 7 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय नेंजल नॅन्सी इंटरप्राइजेस हा संघ. विकास जोशी साहेबांचा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला राज म्हात्रे साहेबांचा संघ वेद 11 संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये केवळ 7 धावांची आवश्यकता आहे. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज वेद 11 या संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय आयुष पाटील. किशोर जोशी साहेबांकडून फलंदाजाने दोन्ही फलंदाजांना सोडून संधी आहे. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. प्ले अँड मिस. या संघातील कुठल्याही फलंदाजाने जर षटकार पेश केला किशोर लुका जोशी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र आपण पाहतोय बीट केलेलं आहे, मात्र बीट एस्ट्रेशक देखील झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र संधीचं सोनं करता आलेलं. कुठल्या फलंदाजाने नक्कीच जर षटकार पेश केला तर आमच्या खेळाडू केकचे स्पॉन्सर किशोर लुका जोशी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 22 रुपयाने 1 धाव. संघाची धावसंख्या 32. 6 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता.
प्लेयर मेस इथे चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावपलकर 32 धावा, 6 धावांची आवश्यकता आहे, 38 धावांचं लक्ष्य आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला पाटील वॉरियर विपक्ष समेरा 11 या दोन संघांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. इथे मात्र चेंडूला वेरकावून दिलेला आहे. हवाई फायर फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील पटकवलेल्या फलंदाज आपण पाहतोय. अल्पेश जोशी आणि हे पारितोषिक पटकवले जे किशोर जोशी साहेबांकडून लावलं गेलेलं आहे. तर अल्पेश जोशी आपण या अभिनंदन विकास जोशी साहेब अभिनंदन एंजल नॅन्सी इंटरप्राइजेस आणि हार्डलक वेद 11 हार्डलक राज म्हात्रे साहेब. माजी सरपंच हिंदर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. हिंदर पाटील साहेब जे माजी सरपंच आहेत ओळी गावचे आणि त्यांचे शुभ हस्ते ही ट्रॉफी